फिल्मी, तुम्ही आलात? बरं, माझ्या घरी तुमचं खूप खूप स्वागत आहे. सो तुम्ही आलातच आहात, तर आज तुम्ही माझं वॉर्डरोब नक्कीच बघून जा. चलो. सो हा आहे माझा वॉर्डरोब. इथे बघू शकता तुम्ही एक छान मोठा मिरर आहे अँड येस, इथेच उभी राहून मी रेडी होते नेहमी. आणि हा एक स्पेशल वॉर्डरोब आहे माझा. खुल जा सिम सिम, टाडा. तुम्ही बघू शकता एवढे कपडे आहेत. येस, एक ॲक्ट्रेस आणि मॉडेलच्या नावाखाली हे फारच कमी कपडे आहेत, पण जे रेग्युलर बेसिक कपडे आहेत ते तर माझे आहेत. पण आज मी तुम्हाला माझं एक ब्युटिफुल इव्हेंट्स किंवा एक स्पेशल ओकेजनचं एक कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे. सो मी तुम्हाला दाखवणार आहे, येस, सगळ्यात महत्त्वाचं, माझ्या जवळचा एक कपडा आहे. म्हणजे माझी जी ड्रेसिंग सेन्स म्हणा किंवा लाईफस्टाईल म्हणा, ते सुधरवण्याचं बऱ्यापैकी श्रेय मी माझ्या आईला देईन. बिकॉज तिच्याकडे खूप छान छान कलेक्शन आहे साडीजचं आणि त्यातनंच तिने मला एक पर्टिक्युलर साडी दिलेली आहे. सो या, सी, किती ब्युटिफुल कलर आहे हा. ऑफकोर्स, आणि ही माझ्या आईची साडी आहे. आपण सगळ्याच मुली आईची साडी नेसूनच मोठ्या झालेलो आहोत आणि आईची ही साडी मला खूप आवडते. तर तिने ॲज अ गिफ्ट करून मला देऊन ठेवली आहे. आणि ऑफकोर्स ही एका इव्हेंटमध्ये मी वापरली पण होती, पण येस, ही खूप जास्त माझ्या जवळ आहे. सो नेक्स्ट कुठला असं छान इव्हेंट असेल तर नक्कीच मी ही साडी नेसणार आहे. सो आपण आता माझी साडी कलेक्शन बघतच आहोत, तर अजून एक स्पेशल साडी माझ्याकडे आहे. सी, दिस इज प्युअर बनारसी साडी. सो ही स्पेशल का आहे, कारण की रंग तर खूपच सुंदर आहे आणि माझ्यावर फार उठून दिसतो असं खूप लोक बोलली आहेत. सो ही एक स्पेशल साडी माझ्यासाठी अशासाठी आहे, कारण एक बनारसी थान करून एक ब्रँड आहे जे फक्त बनारसी साडीच विकतात आणि त्यांच्यासाठी ॲज अ मॉडेल करून मी शूट करत होते आणि त्यांना मी इतकी आवडले, इतकी आवडले. सो त्यांनी असं मला सांगितलं की येस दिशा, तुला आमच्या साडी कलेक्शनमधली जी साडी आवडते ती तू पिक करू शकते. सो त्यांनी मला जेव्हा असं विचारलं, पिक पण नाही, त्यांनी असं सांगितलं मला की तुला कुठली साडी आवडली. सो मी पहिली ही साडी उचलली आणि त्याने सांगितले की ठीक आहे, तू ही घे. मी बोलली नाही, मी नाही घेऊ शकत, कारण की ऑफकोर्स ही प्युअर बनारसी आहे आणि ही खूप म्हणजे खूप महागडी आहे. रेंज नाही सांगणार, पण येस, भरपूर महागडी आहे की मी अफोर्ड पण नाही करू शकत, एवढी महागडी आहे. आणि त्याने सांगितलं की नाही, हे आम्ही तुला गिफ्ट करतोय. हां, गिफ्ट? काय? मी नक्की तेच ऐकलंय ना? सो मी चारदा त्यांना विचारलं की खरंच तुम्ही गिफ्ट करणार आहात? ऑफकोर्स मी आधी तर त्यांना नाही म्हणाले की नको, खूप महाग साडी आहे. पण नाही, त्यांना मी इतकी आवडली आणि माझं काम इतकं आवडलं की त्यांनी येस, फायनली ही साडी मला गिफ्ट केली. आणि ही पण एकदा मी नेसून झाले एका इव्हेंटसाठी आणि पुन्हा लवकरच नेसेन. आणि अजून एक स्पेशल साडी आहे. येस, दिस इज टिश्यू साडी आणि तुम्ही हे जे प्रिंट बघताय ना, हे लिटरली डिझायनरने पेंट केलेलं आहे. आणि ही पण मला गिफ्ट मिळाली आहे एका डिझायनरकडूनच. आणि स्पेशली त्यांनी मला राजस्थानवरनं ही साडी पाठवली आणि ही अशी इतकी ब्युटिफुल साडी आणि व्हाईट कलरमध्ये. सो ही कुठल्याच इव्हेंटला मी नेसली नाही आहे बिकॉज मी खूप मेसी आहे आणि ही व्हाईट साडी आहे. सो मला खूप भीती वाटते की मी कुठेतरी नेसून जायचे आणि त्याच्यावर काहीतरी सांडवायचे. सो हे होणारच आहे, हे मी डोक्यात ठेवलं आहे. सो फार असं एक छान काहीतरी इव्हेंट आल्यावरच आणि जिथे मी काही सांडवणार नाही ह्याच्यावर
अशा कुठल्या तरी ओकेजनला मी ही साडी नेसणार आहे. सो ही पण माझ्यासाठी खूप स्पेशल साडी आहे. सो आता आपण बघणार आहोत मी डेली वेअरमध्ये की जेव्हा मीटिंग्स असतात, जेव्हा मला बाहेर जायचं असतं. सो स्पेशली आता तुम्ही बघू शकता की समर अजून गेलेला नाही आहे. जरी पाऊस पडत असला तरी आपल्यासाठी समर आहे. सो हे स्पेशली समर कलेक्शन आहे आणि विंटर कलेक्शन ऑफकोर्स मी ठेवलेलं नाही आहे. मी एक ते सेफर एक बॅगमध्ये ठेवलेलं आहे. जेव्हा विंटर येईल तेव्हा मी ते सगळं कलेक्शन काढणार आहे. सो येस, समर कलेक्शनचं तुम्ही माझं बघू शकता. Yeah, this is really pretty dress. आय लव्ह पेस्टल कलर. मला पेस्टल कलर्स खूप आवडतात. असं झटँग-वटँग कलर्स पण ठीक आहेत, पण माझ्याकडे युजुअली पेस्टल्स कलर्सच मिळतील. बरं आणि अजून एक विशेष गोष्ट म्हणजे हे सगळे कपडे मी घेऊन ठेवते, पण मी घालायचं विसरते. हो, असं खूपदा झालंय, की पटकन आठवत नाही, की आपल्याकडे हे असे-असे कपडे आहेत. सो तेव्हा मग मी दुकानात जाते, एक नवीन कपडा घेऊन येते किंवा मी स्टायलिस्टला फोन करते, एक नवीन कपडे माझ्यासाठी येतात. पण माझ्याकडे पण काहीतरी छान आहे, हे मी टोटली विसरून जाते. सो तुम्ही बघू शकता यातले कितीतरी कपडे मी अजूनपर्यंत घातलेले नाही आहेत. म्हणजे आता जसं की हा एक जंपसूट आहे, जो मी बुडापेस्टवरनं घेतलाय आणि हा इतका ब्युटिफुल आहे. सी आणि आय डोंट नो हा मी जंपसूट कधी घालणार आहे, बिकॉज हा घेऊन सुद्धा 1-1.5 वर्ष झालंय और त्याहून जास्त. पण येस, मी लवकरच घालीन असं मला वाटतंय. पण आय डोंट नो मी हा एवढा का घातला नाहीये इतक्यात. पण येस, असे भरपूर कपडे म्हणजे बघा ना तुम्ही, टॅग पण नाही निघालाय अजून. आणि येस, माझं ना असं खूप मोठं स्वप्न आहे, की जेव्हा मी कुठलं तरी एक अवॉर्ड, स्पेशल अवॉर्ड घ्यायला जाईन, तर एक त्याच्यासाठी मी खूप आधीपासून एक इव्हनिंग गाऊन चूज करून ठेवला आहे, की या इव्हेंटला किंवा या अवॉर्ड फंक्शनला मी हे नक्की घालणार आहे. तो दिवस लवकरच येईल असं मी मॅनिफेस्ट करते. पण त्याचे कपडे, त्या दिवसाचे कपडे मी तुम्हाला आत्ता दाखवणार आहे. टाडा! हा जो गाऊन आहे, हा पण मी एका डिझायनरकडनं बाय केलेला आहे. हा मला कोणी गिफ्ट केलेला नाहीये. सो येस, एक असंच की जस्ट एकदा मी एका डिझायनरकडे गेले दिल्लीला आणि असं झालं की येस, हा जो ड्रेस आहे, हा मी एका इव्हेंट पण नाही, जेव्हा मला एक छान अवॉर्ड मिळेल, तेव्हा मी हा घालीन. सो त्यामुळे मी अजून हा घातलेला नाहीये. तुम्ही बघू शकता. आणि हे माझं स्वप्न खूप लवकरच पूर्ण होईल असं मला वाटतं. अशी मला माझी खात्री आहे. सो मी हा माझ्या वॉर्डरोबमधला एक छोटासा एक स्पेशल कप्पा दाखवला आहे, की ज्यात मी जिथे बाहेर जाते किंवा काही छान ओकेजन असेल तेव्हाचे कपडे मी काय कसे घालते, तो वाला हा कप्पा आहे. पण असं एक मिथ आहे जगात की स्पेशली ॲक्ट्रेस कधी कपडे रिपीट करत नाही. सो असं काही नाही आहे. हा स्टेटस सिम्बल म्हणा किंवा स्टाईल सिम्बल म्हणा, की आम्ही कपडे कधी रिपीट करत नाही किंवा एकदा घालून आम्ही ते कपडे फेकून देतो, तर तसं काही नाही आहे. आमच्याकडे जे स्टायलिशचे कपडे येतात ते आम्ही घालतो आणि ते त्यांना रीतसर परतही करतो. आमचेही काही जे काही कपडे असतात ते आम्ही इव्हेंटला घालून परत आम्ही 4-5 वेळाही रिपीट करतो. सो असं खूप लोकांना असं वाटतं, की हे कपडे जातात कुठे किंवा हे कपडे हे लोकं खरंच टाकून देतात का? तर तसं काही नाही. येस, आम्ही कपडे रिपीट करतो. सो यातले खूप सारे कपडे आहेत जे मी घातलेले नाही आहेत. पण जे कपडे मी घालते, जे ऑलरेडी मी घालून घातलेले आहेत, तेही असेही कपडे माझ्याकडे खूप आहेत आणि ते आता मी माझ्या रेग्युलर यूजसाठी काढलेत. सो या कप्प्यामध्ये तुम्हाला ते कपडे दिसणार नाही, कारण की ते माझ्या रेग्युलर यूजमध्ये गेलेले आहेत.
सो माझ्याकडे एक रेडी टू गोवाला एक आउटफिट आहे, की जो मी कधीही डोळे बंद करून, की अचानक काही प्लॅन झाला आहे किंवा आपल्याला लंचला जायचं आहे, जे एका छान ठिकाणी आहे किंवा एक अगदीच बेसिक ठिकाणी. सो कुठल्याही ओकेजनला जाणारा एक अत्यंत माझा प्रिय आणि फटाफट क्विक असं रेडी व्हायचं असेल, तर मी घालून जाते हा ड्रेस. आणि आता सध्या समर सुरू आहे. सो त्यात एक व्हाईट ड्रेस स्पेशली आपण समरमध्ये जास्त घालतो आणि त्यात एक डेनिम जॅकेट जे आपण समरमध्ये स्पेशली जास्त घालतो. सो हा ड्रेस मी कधीही कुठल्याही ओकेजनला, मग तो डे असो, नाईट असो, कधीही घालू शकते. आणि याचं याचं स्पेशालिटी याची एक स्पेशालिटी अशी मी तुम्हाला सांगू शकते, की हा कम्प्लिटली नॉन ब्रँडेड ड्रेस आहे. म्हणजे हा कम्प्लिटली नॉन ब्रँडेड लूक आहे. बिकॉज हा ड्रेस मी लिटरली लिंकिंग रोडवरनं मोस्टली एक ₹700 घेतला असेल. या आणि हे जॅकेट पण सेम लिंकिंग रोड, अगदी 500-600 रुपयाला हे जॅकेट मला मिळालेलं आहे. सो असं नाही आहे, की म्हणजे ठीक आहे नेहमी ब्रँडेडच कपडे घालायचे असतात. कधी-कधी स्ट्रीट शॉपिंग करूनही फार समाधान मिळतो आणि छान वाटतं, की आपले थोडे पैसे वाचलेत आणि आपण कमी पैशांमध्येही सुंदर दिसतोय. आणि महत्त्वाचं म्हणजे स्ट्रीट शॉपिंग करण्याची पण एक वेगळी मजा आहे. येस, जिथे आपण प्रॉपर छान पद्धतीने बार्गेनिंग करू शकतो. जी गोष्ट 2,000ची आहे, ती आपण बार्गेनिंगमध्ये ₹200 पासून स्टार्ट करू शकतो. तर ती एक वेगळी मजा आहे. त्यातही एक वेगळं फन आहे, थ्रिल आहे, की आणि अ, मला आठवतंय, की कॉलेज डेजमध्ये आम्ही मैत्रिणी लिटरली कॉम्पिटिशन लावायचो, की एखादा कपडा किंवा एखादा टॉप आपण कितीला आणतोय? बरं तिथे एक असं नाहीये, की प्रत्येक वेळेला एक सेम टॉप 3-4 असतीलच. पण हां, एका दुकानात जायचं, एखादा टॉप पिक करायचा. आता तू रेट विचार. मग ती जाऊन आल्यानंतर मी रेट विचारणार. मग मी बार्गेनिंग करणार. मग मी आल्यानंतर मग तिसरी मुलगी जायची. मग चौथी मैत्रीण जायची आणि जिला स्वस्त मिळालं, ती ते पिक करून यायची आणि त्याच्यानंतर आम्ही तिला पार्टीही द्यायचो. का? तर तिची बार्गेनिंग स्किल खूप छान आहे म्हणून. सो आय मिस दोज डेज. पण हां, कधी-कधी मी असंही करते. नॉट मुंबई. मुंबईत थोडेफार लोकं ओळखायला लागली आहेत, तर त्याच्यामुळे मला तिथे बार्गेनिंग करता येत नाही. पण अदर सिटीमध्ये दिल्ली म्हणा किंवा बंगलोर म्हणा, तिथे पण स्ट्रीट शॉपिंग्स भरपूर आहेत आणि तिथे जाऊन मी दिलखुलास बार्गेनिंग करते. कॉलेज डेजमध्ये स्ट्रीट शॉपिंग म्हटल्यावर आपण खूप फन करतो, मजा करतो आणि एक वेगळंच थ्रिल असतं. पण एक कुठे ना कुठेतरी असं वाटत असतं, की हां, आपल्याला ब्रँडेड एक कपडा तरी हवा आणि मी जेव्हा कॉलेजमध्ये होते, तर तेव्हा नवीन-नवीन मॉल्स ओपन झालेले. बरं त्यात कुठले ब्रँड्स असतात हे मला अजिबात माहीत नव्हते. सो मॉलमध्ये सगळे स्टोअर्स ब्रँडेडच असतात असं एक सगळीकडे मिथ आहे, पण तसं नाही आहे. पण हां, तेव्हा एक असायचं कॉलेजमध्ये, की आपण स्ट्रीट शॉपिंग तर भरपूर करतोय, पण एकदा काहीतरी ब्रँडेड घेऊन बघूयात वगैरे. सो जेव्हा मी फर्स्ट कामाला लागले, म्हणजे काहीतरी एक छोटं-मोठं काम केलं असेल आणि त्यातनं जे काही पैसे मला मिळाले, तर एक पहिली गोष्ट जी मी मॉलमधनं घेतलेली आहे, ती म्हणजे ही वस्तू, हे जॅकेट. सो आय डोंट नो मी म्हणजे त्यावेळी काय विचार करून हे जॅकेट घेतलंय. पण येस ह्याला पण झाली आहेत खूप वर्ष, म्हणजे जवळपास 10-12 वर्षाच्या वर होऊन गेली आहेत आणि हे खूप यात इमोशनल एक अटॅचमेंट आहे, की पहिल्या पेमेंटमधनं आपण एक काहीतरी ब्रँडेड स्वतःसाठी
कपडे घेतोय. सो म्हणून हे आजपर्यंत मी हे सांभाळून ठेवलंय. अगेन हे अगदी कमी घातले बिकॉज असे स्ट्राइप्सवाले आपण जास्त घालत नाही. पण तेच म्हणून मी म्हणाले, की मी हे का घेतले मला माहीत नाही. म्हणजे त्यावेळेला काय डोकं चाललं असेल. पण येस कुठल्यातरी चांगल्या अशा स्पेशल फॅशनेबल ओकेजनला आपण पार्टीजला हे घालूयात. हाच विचार करून मी हे जॅकेट घेतलंय. पण आय डोंट नो पण हे जॅकेट म्हणजे इतके कपडे घातले, तितके कपडे घालून रिपीटेड प्रत्येक ओकेजनला घालून ते देऊनही टाकलेत किंवा काय म्हणतात खराबही झालेत. पण हे जॅकेट मी आजपर्यंत देऊ शकले नाही. आणि मला माहीत नाही म्हणजे मला वाटत नाही की हे जॅकेट मी कधी इन फ्युचर मी कोणाला देईन किंवा हे टाकून देईन. नाही, असं नाही होणार. कारण की हे माझ्या पहिल्या कमाईतलं हा एक ब्लेझर जॅकेट आहे आणि खूप इमोशनल अटॅचमेंट आहे यात माझी. आता आपण वळूयात माझ्या बॅग्स कलेक्शनकडे. मला ना शूटिंगला जायचं असतं किंवा बाहेर आउटडोर्सला जायचं असतं. सो त्यामुळे मला असे बल्की बॅग्स खूप आवडतात. ही एक आहे. ही एक बॅग आहे आणि आता जी मी तुम्हाला बॅग दाखवणार आहे, त्यात लिटरली मी सुद्धा येईन एवढी मोठी बॅग आहे. ही वाली. यात माझे आरामात 10 दिवसाचे कपडे येतात. सो असे बल्की बॅग्स मी खूप वापरते, जेणेकरून अख्खा संसार माझा त्यात छान पद्धतीने राहतो. आणि मला आय डोंट नो पण छोट्या बॅग्स ज्या असतात ऑफिस गोईंगवाल्या, त्या मला जास्त आवडत नाहीत. कारण की त्याच्यात सामान जास्त राहत नाही आणि जरी राहिलं तरी मी फार आहे ना असं गोष्टी ऑर्गनाइज करून ठेवायला मला फार आवडतात. मी असं मेस कधी नाही करू शकत. तुम्ही बघतच असाल की मी खूप असं छान ऑर्गनाइज करून ठेवते. मी फार अशी मेसी मुलगी नाही आहे. सो प्रत्येक सेक्शन आणि प्रत्येक गोष्टी मला ते जागेवरच आवडतात. सो अशा बल्की बॅग्स जेवढ्या मोठ्या बॅग्स आहेत तेवढे मी जास्त बाय करते, तेवढ्या जास्त मला त्या आवडतात. आणि हां, हा एक सेक्शन आहे की जिथे माझे फक्त शूज आहेत. फक्त शूज, 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 शूज. हे एक सेक्शन आहे ज्यात अगेन माझ्या छोट्या-छोट्या बॅग्स आहेत, की आपल्याला जेव्हा बाहेर जायचं असतं कुठल्या इव्हेंटला किंवा नॉर्मल कॉफी शॉपला, मार्केटला, तर तेव्हा हे बॅग्स यातलं एखादी बॅग मी घेऊन जाते. डिपेंड्स ऑन ओकेजन की काय कसा इव्हेंट आहे किंवा कुठे जायचं आहे, कोणाच्या घरी जायचं आहे की बाहेर कॉफी शॉपला जायचं आहे. सो इझी टू वेअर, इझी टू हँडी अशा बॅग्स आहेत या. आणि ह्या सगळ्या माझ्या हील्स. या पण माझ्या लाईक इव्हेंटवाल्या वेगळ्या आहेत, डेलीवाल्या वेगळ्या आहेत. डेली ऑफकोर्स मी हील्स नाही वापरत कारण की मी कम्फर्टेबल नसते हील्समध्ये. मी मोस्टली फ्लॅट्समध्येच असते. पण हां, तेच की आपल्याला बाहेर जायचं आहे, छान ड्रेस घातला आहे, छान रेडी झालो आहे, तर त्याच्यावर हील्स हवेत आपल्याला. तर तेव्हा ह्या हील्स माझ्या ज्या पर्टिक्युलर वर्षानुवर्ष हेच माझ्याकडे दिसतील. कारण की मी जास्त हील्स वापरत नाही. त्याच्यामुळे माझ्याकडे हील्स खूप टिकतात. आणि मी तुम्हाला सांगितलं की मी प्रत्येक गोष्ट खूप अरेंज करून ठेवते. तर त्याच्यामुळेही त्याची काय म्हणतात लाँग लास्टिंग त्या गोष्टी माझ्याकडे माझ्यासोबत राहतात आणि खूप चांगल्या पद्धतीने राहतात. कारण की मी खूप छान ठेवते गोष्टी. दर वर्षाला मी ते पुसून ठेवते, हायजीन मेंटेन ठेवते. सो त्यामुळे गोष्टी माझ्याकडे तरी खूप टिकतात. मला तुम्हाला एक हील दाखवायची आहे. येस. अगेन तुम्ही बघू शकता की सच अ ब्युटिफुल कलर. पण हे मी आणलंय सरोजिनी मार्केटमधून अगदी चीप रेटमध्ये. आणि ही गेले एक 1.5-2 वर्षापासून माझ्यासोबत आहे, माझ्याकडे आहे. आणि ही एवढी रफ अँड टफ आहे की पैसे वसूल झालेत ऑलरेडी तरीही हिला काहीच झालेलं नाही आहे. सो ही माझी एक फेवरेट हील्स आहे. अजून एक हील्स आहेत माझ्याकडे.
आणि ह्याची स्पेशालिटी आहे की ही मी युरोपमधनं घेतली आणि युरोपमधून पण मी रस्त्यावरनं उचलली आहे. सो खूप छान आहे आणि फार कमी यूज केली बिकॉज अगेन एवढी मोठी हिल मी नाही यूज करत. पण या ओकेजनला काय कुठल्यातरी छान ड्रेसवर मी नेहमी ही यूज करते. येस, दॅट्स इट. आणि अजून एक माय ऑल टाईम फेवरेट व्हाईट ब्लॉक हिलच आहे ना, काय म्हणतात ह्याला, हां, व्हाईट कलर, छोटूसा ब्लॉक हिल आणि कुठल्याही ओकेजनला कुठल्याही ड्रेसवर इझी टू वेअर. आणि कपडे जरी चांगले नसले तरी ही हिल खूप चांगली आहे आणि ही हिल घालून मी पळूही शकते, नाचूही शकते, एवढी कम्फर्टेबल आहे. सो मला ही खूप आवडते. आणि हे सगळे माझे स्पोर्ट्स शूज आहेत. आय नो खूप आहेत. कारण की मी तुम्हाला सांगितलं मगाशीच, की मला फ्लॅट्स आणि हील्सवाल्या गोष्टी मी शक्यतो अव्हॉइड करते आणि फ्लॅट्स जास्त वापरते. तर त्या फ्लॅट्समध्ये पण मी शूज जास्त वापरते, जेणेकरून माझे पाय खूप चांगले राहतात. सो अगेन ते खूप आहेत. असं नाही आहे, की मी एकत्र हे सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. नाही, हे लिटरली एक 7-8 वर्ष जुने शूज पण आहेत. पुन्हा एकदा सांगेन, की मी खूप चांगल्या पद्धतीने गोष्टी हँडल करते. तर त्याच्यामुळे माझ्याकडे सगळ्या गोष्टी वर्षानुवर्ष टिकतात. सो तुम्ही बघू शकता, की मी प्रत्येक स्पोर्ट्स शूजला वेगवेगळ्या बॉक्सेसमध्ये ठेवलेत आणि त्यामुळे माझ्याकडे खूप मोठं कलेक्शन झालंय. आपण खूप छान-छान कपडे घालतो. खूप छान-छान आपण हील्स वेअर करतो, स्पोर्ट्स शूज घालतो. म्हणजे प्रॉपर एक लूक आपण डिझाइन करून आपण बाहेर मस्त जातो, फिरतो वगैरे. पण त्यातनं पण एक गोष्ट इम्पॉर्टंट असते, ते म्हणजे आपल्यातून छान फ्रेग्रन्स येणं. येस, माझ्याकडे तेही एक उत्तम कलेक्शन आहे. टडा! हे माझे फ्रेग्रन्स कलेक्शन आहेत. तुम्ही बघू शकता हे जरा जास्तच आहे. पण या म्हणजे दरवेळी मला असं होतं, की मी बाहेर जाते किंवा कुठलातरी फ्रेग्रन्स मला आवडतो. जिथे मला शॉपिंग करायची नसते, तिथेही मी जाऊन परफ्यूम विकत घेऊन येते. सो त्याच्यामुळे हे एवढं कलेक्शन झालेलं आहे. यात आय डोंट नो हे आता हे सगळे कधी मी संपवीन. पण हां, हे असे जसं प्रत्येकाला एक छंद असतो, की जसं माझ्या बाबांना नंबर्सच्या नोटा जमा करण्याचा एक छंद आहे. त्याच्यानंतर स्टॅम्प्स आपण जमा करतो, तोही एक छंद आहे. तसं हे एक परफ्यूम जमा करण्याचा माझा एक हा आगळा वेगळा छंद आहे. सो तुम्ही बघू शकता, की खूप सारे परफ्यूम्स आहेत आणि असं नाही आहे, की आत्ता हल्ली घेतलेले आहेत. हे पण खूप वर्षानुवर्ष मी वापरते आणि त्यातला स्पेशल म्हणजे मला सगळ्यात माझा फेवरेट मला आवडणारा तो म्हणजे आहे शनेल गॅब्रियल. हा परफ्यूम मला खूप आवडतो. जेव्हाही मी छान इव्हेंटला जाते, कुठल्या पार्टीत जाते, पार्टीसाठी मी रेडी होते, तेव्हा मी हा परफ्यूम वापरते. डेली यूजसाठी ऑफकोर्स सगळेच आहेत ऑलमोस्ट. हां, जेव्हा मी ट्रेडिशनल छान-छान क्यूट साडी किंवा काहीतरी छान अनारकली वगैरे जेव्हा घालते, तर तेव्हा मी हा परफ्यूम वापरते. आणि ऑफकोर्स समरसाठी हा एक खूप छान परफ्यूम आहे. सो हाही मला खूप आवडतो. बाकीचे तर आहेत, आवडलेत म्हणून मी बाय केलेत. पण येस, एक वेळ येईल की हे सगळे परफ्यूम संपलेले दिसतील तुम्हाला. परफ्यूम्स तर तुम्ही बघितलेच असतील. पण आता लास्ट बट नॉट द लिस्ट, मी बाहेर जाताना किंवा शूटवर जाताना मी माझ्या बॅगमध्ये काय-काय घेऊन जाते, हे मी आता तुम्हाला दाखवणार आहे.
सो मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की मी फार अशा मोठमोठ्या बॅग्स कॅरी करते. सो त्यातली ही एक माझी आत्ता सध्याची फेवरेट बॅग आहे, जी मी सगळीकडे घेऊन जाते. सो फर्स्ट सर्वात प्रथम डे असो, नाईट असो, कुठलाही ऋतू असो, मला थंडी प्रचंड वाजते. म्हणजे असं ऑल ऑफ सडन मला थंडी चालू होते आणि मी जास्त काय म्हणतात थंड टेम्परेचर मी सहन करू नाही शकत. मी एसीमध्ये जास्त बसू नाही शकत. सो मी माझ्या बॅगेत नेहमी शॉल कॅरी करत असते. सो हां, हे नेहमी माझ्या बॅगेत असतंच असतं. सेकंड म्हणजे हे सनग्लासेस. सनग्लासेस ऑफकोर्स जास्त ऊन असेल तर आपण तेव्हा यूज करावेत, असं मी सगळ्यांना सांगेन. कारण की त्याने खूप चांगलं कूलिंग डोळ्यांना मिळतं आणि असं नाही की प्रत्येक वेळेला ब्रँडेडच सनग्लासेस तुम्ही वापरले पाहिजे. जे काही सनग्लासेस असतील तुमच्याकडे, प्लीज यूज करायला सुरुवात करा. त्यानंतर येस, हे माझी बॅग छोटी असो, मोठी असो, हे माझ्याकडे नेहमी असतं. बिकॉज हायजीन मेंटेन करणं ही आपली जबाबदारी असते. हायजीन तुम्ही नॉर्मल सॅनिटायझर यूज करा किंवा हँडवॉश. मी मोस्टली तरी हँडवॉश यूज करते. सॅनिटायझरवर मला फार काही भरोसा नाही आहे. सो हे नेहमी माझ्यासोबत असतं. मग ते छोटी का पर्स होईना, मी हे नेहमी माझ्या बॅगमध्ये कॅरी करते. दुसरं म्हणजे येस, माय मॉइश्चरायझर. दिस इज माय ड्राय शॅम्पू स्प्रे की कुठे अचानक मीटिंगला जायचं आहे किंवा अगदीच ऑइली स्काल्प झालं आहे. असं बऱ्याचदा होतं की खूप सारं प्रोडक्ट लावलं आहे आणि केस खूप चप्पू होऊन जातात. सो इन्स्टंट आपल्याला बाउन्स हवा आहे. सो हे एक छोटंसं मी नेहमी कॅरी करते. त्यानंतर आहे माय बॉडी मिस्ट. तुम्हालाही माहिती आहे की मला फ्रॅग्रन्स खूप आवडतं. सो माझा एक छोटूसा परफ्यूम आणि येस, समर आहे. समर का होईना पण नेहमीच आपण सनब्लॉक, SPF वापरायला पाहिजे असे आता डॉक्टर्स पण खूप बोलायला लागलेत. सगळेच बोलतात. सो नेहमी माझ्या बॅगेत सन प्रोटेक्शन असतंच. SPF चांगलं 50वालं नेहमी असतं आणि मी स्पेशली माझ्या सगळ्या फॅन्सना, ऑडियन्सला सांगू इच्छिते की डे असो और नाईट असो, तुम्ही नेहमी सनब्लॉक लावूनच बाहेर पडलं पाहिजे. इनफॅक्ट घरातही आहे, तर थोडंसं आपण सनब्लॉक लावायला पाहिजे आपल्या बॉडीवर. सो आज मी हे जे काही शूट करते, सो आज डेट आहे 28 मे आणि आज मला सकाळीच कळलं की आज वर्ल्ड मेन्स्ट्रुअल हायजीन डे आहे. सो ह्यावर खूप कमी लोकं बोलतात. मोस्टली आपण बोलतच नाही. पण मला या व्हिडिओ थ्रू मला सगळ्यांना एक मेसेज द्यावासा वाटतोय, की येस, ही जी गोष्ट आहे ज्याला आपण बोलतो पॅड. सो म्हणजे युजुअली आपण नॉर्मल भाषेत पॅड बोलतो. या विषयावर कोणी जास्त बोलत नाही. पण मी नक्कीच बोलीन, की प्रत्येक बाईच्या पर्समध्ये हे असलंच पाहिजे. कारण की मी खूपदा बघितलंय म्हणजे आता ठीक आहे मुंबई, पुणेपर्यंत आपण फिरलोय तर त्याच्यात मी बघितलंय की मुली पॅड्स यूज करतात किंवा अजून पण बरेच ऑप्शन्स आलेत, तर तेही यूज करणं सेफ आहे. पण जेव्हा मी साताऱ्यात शूट करत होते, एका रिमोट एरियामध्ये शूट करत होते, तर तेव्हा खूपशा मुली, बाई बाई नाही तर खूपशा मुलीसुद्धा कपडा यूज करत होते. सो हायजीनच्या बाबतीत मी जर बोलायला गेले, तर दॅट इज नॉट सेफ. ते अत्यंत वाईट आहे. ते अजिबात सेफ नाही आहे. सो मी सगळ्यांना आवर्जून सांगेन, की प्लीज, प्लीज, प्लीज आपल्या हायजीनवर लक्ष ठेवा. जेणेकरून आपण जे काही पुढचे आजार असतील, ते कुठे ना कुठेतरी कंट्रोल करू शकतो. सो तुम्ही पॅड्स यूज करा किंवा जे अदर ऑप्शन्स असतील, जे सेफ असतील, तुम्ही तुमच्या डॉक्टरना, गायनॅकला कन्सल्ट करून त्या गोष्टी यूज करू शकता. पण प्लीज कपडा यूज करू नका. सो ही एक गोष्ट माझ्या काय प्रत्येक मुलीच्या पर्समध्ये नेहमी असते.
दुसरी गोष्ट, या दिस इज प्लास्टिक बॅग, की कधीही काही आपल्याला मिळालं, काही शॉपिंग केली किंवा मार्केटला जाऊन आपण भाजी वगैरे घेतली, तर हे पटकन त्या बॅगेत टाकायचं किंवा काहीतरी ओलं झालं, ओले कपडे, काही व्हॉटएव्हर, तर ही बॅग मी नेहमी माझ्यासोबत कॅरी करते. देन माझा एक क्यूटसा छोटूसा मेकअप पाऊच जो नेसेसरी आहे जेव्हा मी बाहेर शूटवर जाते. तर मोस्टली मेकअप प्रोडक्ट सगळे माझे असतात. तर त्याच्यामुळे कधी-कधी मीच माझा मेकअप करते. सो हे नेहमी माझ्यासोबत असतं. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की मी खूप ऑर्गनाइज गोष्टी ठेवते. सो जसं ते मेकअप प्रोडक्ट त्यात असतात आणि यात माझे ब्रशेस असतात. मेकअपचे सगळे ब्रशेस माझे यात असतात. सो असे 2 पाउचेस होतात. अगेन सनब्लॉक, तो जो सनब्लॉक दाखवला तो बॉडी सनब्लॉक आहे. हा फेस सनब्लॉक आहे. सो असेही वेगवेगळ्या गोष्टी येतात. सो ते थोडंसं आता डॉक्टर म्हणालेच आहेत, तर थोडंसं त्यांचंही ऐकावं लागतं. सो हा वाला सनब्लॉक मी यूज करते. खूप मेकअप केला, आता काढायचा कसा? सो पटकन काढण्यासाठी वेट टिश्यूज. कारण की मी जेव्हा आपलं पॅकअप होतं, तर तेव्हा मी फार वेळ मी त्या सेटवर किंवा फार वेळ मी त्या ग्रीन रूममध्ये घालवत नाही. मला असं असतं की पटकन उठायचं, मेकअप काढायचा, गाडीत बसायचं आणि घरी यायचं. कधी घरी जाते असं होतं. सो मी तिथे मेकअप काढत बसत नाही. मी पटकन माझ्या वेट टिश्यूजने वाईप करते. जेवढा मेकअप निघतो तेवढा काढते, गाडीत बसते, घरी येऊन प्रॉपर स्वच्छ मेकअप, घरी येऊन मस्त अंघोळ-बिंघोळ करून मस्त असं मी म्हणजे स्वतःची हायजीन मेंटेन करते. त्यानंतर येस, माय कार्ड होल्डर. मी वॉलेट टाळते शक्यतो. मोस्टली आता माझ्याकडे वॉलेट नसतं, कारण की खूपदा असं झालंय की त्याच्यावर आपण कोणावर ब्लेमही नाही करू शकत. पण खूपदा असं झालंय की मी शूटिंगला वॉलेट नेलंय आणि एक असतात आपल्याकडे इमर्जन्सीसाठी ₹500-1000 असतात, 2000, 3000 असतात. खूपदा असं झालंय की माझ्या बॅगेतनं ते चोरी झालेत पैसे. अगेन आपण कोणाला ब्लेम नाही करू शकत, की सिक्युरिटी किंवा प्रोडक्शन आपण नाही बोलू शकत, कारण की ती जबाबदारी पूर्ण आपली असते असं मला वाटतं. सो मी पैसे कॅश घेऊन जाणं टाळते आणि त्याच्यासाठी एक छोटंसं कार्ड होल्डर मी केलं की ते सगळे कार्ड्स मग मी यात टाकून मी कॅरी करते. त्यानंतर पॉवर बँक, जी खूप गरजेची आहे. टिश्यूज, येस, माझी आवडती एक गोष्ट, ऑफकोर्स हे घरातल्या कीज आहेत आणि माझी आवडती गोष्ट म्हणजे ही वाली. हे अत्यंत छोटंसं गॅजेट आहे, पण इतकं उपयोगी आहे, तुम्ही बघू शकता. सो हे काय आहे बेसिकली मी तुम्हाला सांगते. हे लूप आहे. हे असं कानात घालायचं, असं दोन्ही कानात घालून शांतपणे बसायचं. कारण की हे नॉईज कॅन्सलेशन लूप आहेत. ह्याने एक 60-70% आजूबाजूचे जे काही लोक बोलत आहेत, जो काय आरडाओरडा आहे, तो कॅन्सल करतो. आवाज येत नाही. तर जिथे कॉन्सन्ट्रेट करायचं असेल किंवा मला झोपायचं असेल सेटवर, आराम करायचा असेल, स्क्रिप्ट वाचायची असेल, तेव्हा मी त्या कचकच 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 वातावरणात मी या माझ्या स्वतःच्या हे घालून मी माझ्या एका स्वतःच्या शेलमध्ये जाते आणि मी माझं लाईफ एन्जॉय करते. सो हे 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 खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. आणि येस, हा एक मोठा पाऊच आहे, ज्यात मी काय म्हणतात, कुठेही गेले तर या पाऊचमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्यात ते वापरून मी सर्वाईव्ह करू शकते. जसं यात छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, की फेस वॉश आहे, मॉइश्चरायझर आहे, सनब्लॉक आहे, मग स्किन केअर आहे. तर अशा बॉडी वॉश आहे. अशा छोट्या-छोट्या, छोट्या-छोट्या गोष्टी मी यात ठेवलेल्या आहेत. माझे मेडिसिन्स आहेत. अगदी नाही म्हटलं तर टिकलीचं पॅकेटसुद्धा ठेवलेलं आहे मी. माझं टूथब्रश आहे. सो जेवढं काय आहे की लाईक मी असं म्हटलं तर चालेल मला, की हा पाउचच मी घेऊन गेले तरी मी सर्व्हाइव्ह करू शकते. आणि त्यात लास्ट बट नॉट द लिस्ट माझ्याकडे हे एक छोटंसं ज्वेलरी
बॉक्स आहे ज्याच्यात मी ज्वेलरी ठेवते आणि अगदीच इमर्जन्सीमध्ये आपल्याला कुठेतरी मी बाहेर आहे आणि फोन आला की अरे आपल्याला भेटायचं आहे किंवा आपण इथे इथे जायचं आहे, इंटरव्ह्यू द्यायचा आहे किंवा मीटिंगसाठी जायचं आहे, ऑडिशन द्यायचं आहे, तर तेव्हा एखाद्या ज्वेलरी घालून की वाव आय एम रेडी, असं एक छोटूसा ज्वेलरी बॉक्स मी नेहमी सोबत ठेवते. येस. बाकी बाकी झालं आहे. बाकी हां, इमर्जन्सीसाठी एक हे वॉच मी ठेवलेलं आहे यात, की आपण कधी विसरतो तर किंवा बंद पडतं घड्याळ मध्येच, तर हे घड्याळ घालून वॉकआउट व्हायचं. येस, झालंय. अगेन हायजीन हे आहे नॅचरल बिगन वाइब्स इनरिच विटॅमिन अल्कोहोल फ्री. येस, हे ट्रॅव्हल वाइब्स आहेत. अगेन हायजीन खूप इम्पॉर्टंट आहे. सो हे मी ठेवतच असते नेहमी. आय एम डन.